सध्या आपण उभे आहोत वर्णे काकांच्या बागेत। ते आधी मोस्टली म्हणजे खेडमध्ये राहायचे, इथलेच ते स्थानिक, आणि आपण आज आलो आहोत त्यांच्या बागेत। तर त्यांचं सध्या आपण वय जाणून घेऊया। वय किती काका तुमचं? 69। ते म्हणजे विचार करा मंडळी, आता मी तुम्हाला बाग दाखवेनच। म्हणजे त्यांचं वयाकडे बघून ना, त्यांची एनर्जी, त्यांची ऊर्जा बघून आपल्यालाच थक्क झाल्यासारखं होतं। म्हणजे ह्या वयात सुद्धा त्यांनी ही जी बाग फुलवलेली आहे ना, म्हणजे मी आता तुम्ही बघितलं इंट्रोडक्शनपासून फुल झाडं असू देत, नारळाची झाडं असू देत, इतर आता ते माहिती देतीलच आपल्याला। पण बघा त्यांच्या वयाकडे बघून बघा, त्यांनी ह्या वयात सुद्धा त्यांची एनर्जी आम्ही बघतो त्यांना या बागेत काम करताना। तर एवढं म्हणजे ना, एवढं ग्रेसफुली काम करतात ना ते या वयात सुद्धा। तर म्हणजे अचंबा होता। म्हणजे आमच्यासारख्या वयाला, म्हणजे आम्ही जवळजवळ 35-40तले युवक जे आमचा वेळ कुठे घालवत असतो ना, पण त्यांनी ह्या बागेत जे नंदनवन जे फुलवलं आहे ना, तर ते आता आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया। ते सांगतात आता आपल्याला त्याच्याबद्दल माहिती। काका सांगा तुम्ही, म्हणजे तुम्ही साधारण किती वर्षांपूर्वी आला तिथे? 3 वर्ष झाली। 3 वर्षापूर्वी कुठे होतात? खेडला होतात। म्हणजे साधारण असं ओळखीने तुम्ही इथे आलात की? ही जागा 2000 साली घेतलेली होती। अच्छा 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 अच्छा। मुलांच्या शिक्षणामुळे थांबलं होतं। अच्छा 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 अच्छा, असं आहे। म्हणजे तुमचा म्हणजे काय उद्देश होता ही जागा घेण्यामागे? काय उद्देश होता म्हणजे काय? गावात राहायचं। अच्छा, म्हणजे साधारण शहराच्या धकाधकीपासून कुठेतरी शांत ठिकाणी असं असावं। पण तुम्ही स्वतः या जागेत मेहनत करता, हे खरंच खूप आश्चर्य वाटतं। तुम्ही म्हणजे साधारण या जागेत काय काय लावलेलं आहे मला दाखवा आता। काजू लावलेत। अच्छा अच्छा, या आपण पुढेपर्यंत बघून येऊ। हे बघा मंडळी, हे बघा हे काजू। ही आमची विहीर आहे। अच्छा, या विहिरीच्या मागे आम्ही थोडी हळद टाकले। अच्छा अच्छा, आणि चंदनाची झाडं लावलेली आहेत। अरे वा वा, आम्ही ते केरलावरून आणलेले चंदनाची झाडं। केरलावरून आणलेली आहेत ना? लाल चंदन आणि सफेद चंदन। अच्छा, हे का? हां, हे लाल चंदन आहे। अच्छा, हे लाल चंदन आहे, आणि हे सफेद झाड आहे। सफेद आहे हे लाल चंदन, हां, आणि हे सफेद चंदन। हे सफेद चंदन, आणि ही हळद। हां, ही हळद। ते तिकडे 10 झाडं होते चंदनाची। अच्छा अच्छा, त्यातलं एक झाड ते मागे मशीन गवत कापायचं मागवलं होतं, त्यांनी उडवून टाकले। अच्छा अच्छा अच्छा, 9 चांगली जगले, चांगल्या स्थितीत आहेत। अच्छा, हे बघा मंडळी, तुम्ही इथे बघा, म्हणजे काजू लावलेले आहे इथे। हां, हा ते काय तो ते तिथे 2 आहेत ते। आणि जे बघा म्हणजे ही झाडं जगवण्यासाठी मंडळी जो पाण्याचा सोर्स लागतो ना, त्यासाठी काकांनी ही विहीर खोदून घेतलेली आहे। साधारण किती फूट आहे? 25 फूट खोल आहे। आणि बघा ह्याला उन्हाळी पावसाळी म्हणजे उन्हाळी पूर्ण पाण्याचा पुरवठा इथनंच होतो ना तुम्हाला? हे बघा, त्याला कव्हर असं घातलेलं आहे। काढायचं काम चालू आहे। हां हां हां, मंडळी कोकणात ना आमच्या कसं आहे, जागा रिकामी असली ना की त्यात पैसे वाढत नाहीत, पण गवत भरपूर आमचं वाढतं। आता हे कुठलं झाड आहे? हे लाल चंदन आहे। हे लाल चंदन, हे एक लाल चंदन आहे। हा, हे आवळ्याचं आहे। आवळ्याचं झाड आहे। अच्छा अच्छा, हे जास्वंदी। म्हणजे साधारणतः हे काजू कुठल्या जातीचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत? काजू वेंगुर्ला। वेंगुर्ला इकडे चिकू आहे। चिकू आहे ते। अच्छा, आंबे लावलेले आहेत। 5 झाडं आंब्याची आहेत। अच्छा, ते तिकडे नारळ आहेत। नारळाच्या मध्ये गवती चहा टाकलेली आहे, अननस टाकलेले आहेत। हां हां, गवती चहा आहे।
हे बघा गवती चहा मधोमध म्हणजे आपल्याला साधारणतः घर म्हणजे चविष्ट अशी चहासाठी आणि आयुर्वेदिक असा त्याचा अंश असतो, त्यासाठी त्यांनी गवती चहाची पण लागवड केलेली आहे इथे. नारळ आहेत. कनेरी. तिथे मोगरा आहे. अच्छा आता सीझन नाही त्याच्यामुळे फुलं येत नाहीत त्याचे. अच्छा. हा आमचा स्टोर रूम आहे. हां हां, याच्यात शेतीचे अवजारं वगैरे असं त्यासाठी. आणि ही आमची छोटीशी बाग आहे. हे बघा मंडळी, हे बघा फुलं आता लागलेले आहेत. एक दोन हे काय नंतर इकडे आहे. त्याला मी खेळ काढली. हां हे खेळ नंतर हे बघा काकांना बाजारपेठेत जाण्यासाठी त्यांची स्कूटी. हे बघ एकूण सहा घड्या आहेत. 6 गड आहेत आतापर्यंत. म्हणजे आय थिंक ह्याच्या अगोदर काय अजून भरपूर खाल्ले असतील त्यांनी. सातवा काढला परवा. त्यानंच काढला. हे बघ दाखवलं. हां हां दाखवलं ते मग अशी. हे बघा देवपूजेसाठी पण फुलं आहेत तिथे. ही गोकर्ण. गोकर्ण श्रीकृष्णाला आवडणारं फुल. अच्छा. हे पिवळं. हां नंतर हा पेरू आहे. पेरू अख्खा नाही आहे तुझं. हा तुळशी आहे. हे बघा तुळशी बघा. इकडे हे वेगवेगळी झाडं आहेत फुलांची. आपण गुलाब आहे छानपैकी. कलमासारखं फुल येतं, ते कलमावर येतं तसं फुल येतं. हा मोगरा आहे. आणि हे सोनचाफा आहे. आता त्याच्यावर फुल नाही आहे. सोनचाफा. अच्छा. म्हणजे काकांच्या बागेत नाही म्हणलं तरी सगळ्याच प्रकारची फुलं आहेत. नंतर हे इकडे फुलावपत्ती बोलतात. फुलावपत्ती ही फुलावपत्ती झालेली आहे. भरपूर झाली आहे ती. अच्छा, तांदळामध्ये वास यावा म्हणून सुगंधी असा, त्यासाठी ही फुलावपत्ती. फुलावपत्ती. अरे वा. आणि हे सगळे हे अननस. हा इथे एक कलम आहे. हां हां. आणि ही नारळाची झाडं आहेत. हे इथे 2 लिंबीची झाडं आहेत. लिंबू. आणि हे इथे एक आहे. हे एक भगवी जास्वंद आहे मग लावलेले. हां नंतर हा एक काजू आहे इथे. अच्छा. नंतर हे सुपारीची झाडं लागलेली आहेत. सुपारीची झाडं आहेत. सुपारीची झाडं आहेत. सुपारीची 10 झाडं आहेत एकूण. अच्छा. 1 2 3 4 5. आणि हे इकडे हे भगवा फुल येतं जास्वंदीचं. भगवा फुल. अच्छा. नंतर हे सुपारी आहेत. 1 2 3. बघा मंडळी काकांनी म्हणजे आपण त्यांच्याकडे बघतोय. हे बघा गुलाबी जास्वंद.
त्या उत्सुकतेने त्याची माहिती देत आहेत ना बघा मंडळी. म्हणजे जो स्वतः काम करतो ना मंडळी बागेत, ती व्यक्तीच अशी उत्सुकता म्हणजे एकदम माहिती देऊ शकते. अक्षरशः त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे या झाडांची फुलांची काळजी घेतात ते स्वतः. नाही तर कसं असतं हल्ली वृद्ध व्यक्तींचं कुठेतरी कट्ट्यावर बसून गप्पा माराव्यात असं, म्हणजे असं ते त्यांचा हे नाही वेळ वाया न घालवता पूर्णपणे त्यांचं रिटायरमेंट त्यांनी या झाडांच्या मागे स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आता उद्याचं फुल आहे. अच्छा, तगर म्हणून सफेद सफेद तगर. सफेद टगर. हे या पावसाळ्यात आणून लावलेले झाड सूर्यफूल. हां, सूर्यफुलासारखंच आहे ते. अच्छा. ही बघा औषधीची कोरफड म्हणतो आपण बघा. कोरफड आहे. नंतर हे शेवचं आहे, शेवचं फुल येणार. अच्छा. गुलाबी जास्वंद, डार्क गुलाबी जास्वंद. अच्छा. हे झेंडूचं म्हणून फुल येतं. अच्छा. सकाळी सफेद असतं आणि संध्याकाळी म्हणजे दिवसभरात वेगवेगळे कलर बदलणारं फुल याला येतं. कलर बदलतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हा सोन टाका इकडे. सोन टाका म्हणून एक पांढरं फुल. बघा सुगंधी अशी फुलांची अळू आहे. अळू वडी बनवतात ते. रामफळाचं झाड. म्हणजे साधारण सगळी फळं सगळी फुलं शक्यतो तुमच्या बागेत सामावलेली आहेत. बाकी माहिती